जाई होतो माते न करी सायास तुकोबाराय स्पष्टपणे बोलतायत, हे माते तू जा. याच्यातलं संबोधन फार महत्वाचं आहे महाराज. तुकोबारायांनी तिला जा म्हणणं याच्यात नवल नाही. कदाचित आपल्यासारखा एखादा सामान्य जीव सुद्धा एखाद्या स्त्रीच्या संबंधाने असा प्रसंग घडला तर जा म्हणेल, पण तुकोबारायांची याच्यातली भावना महत्वाची आपल्याला कळली पाहिजे. तुकोबाराय तिला माता म्हणतायत. माता म्हणजेच तिच्या ठिकाणी तुकोबाराय मातृत्व पाहतायत. हा भावदृष्टीचा विकास आहे. भावदृष्टी किती विकसित होऊ शकते तर सगळ्या जगाकडे पाहत असताना या जगतातलं मातृत्व आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी मातृत्व बुद्धीने आपल्याला नतमस्तक होता आलं पाहिजे. ती छोटी असो किंवा मोठी असो, ही भावदृष्टी प्रत्येकाच्या जवळ असायला पाहिजे. विठाला विठाला चला, पहिली दृष्टी सांगितली आपण चर्मदृष्टी. दुसरी दृष्टी सांगितली कोणती? भावदृष्टी. आणि त्याच्यानंतर तिसरी दृष्टी आहे जिचा विचार सगळ्यांच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. त्याला म्हणतायत ज्ञानदृष्टी. ही ज्ञानदृष्टी तुकोबाराय म्हणतात अडचण इथंच आहे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. काय करावं म्हटले, आमच्याकडे बाकीच्या दृष्टी कदाचित थोड्याफार असतील, पण ज्ञानदृष्टीचा मात्र अभाव झालाय. का? कारण ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहिलं पाहिजे आणि जगाकडे ज्ञानदृष्टीने पाहावं हीच तुकोबारायांची अपेक्षा आहे. आपण देवाकडे पाहतो म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, आपण पुढे पाहिलं तर आपल्याला देव दिसेल, आपण मागं पाहिलं तर आपल्याला देवच दिसेल, पण तो चर्मदृष्टीने दिसेल. आपल्याला जर पाहायचंय ना, तुकोबारायांची अपेक्षा आहे, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. पांडुरंग परमात्मा पहा, विठ्ठलाला पहा, पण कुठल्या विठ्ठलाला पहा? भीमातिरी एक बसविले नगर, भीमातिरी एक बसविले नगर, भीमातिरी एक बसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव तेथील मोकाशी चार भुजाची, तेथील मोकाशी चार भुजाची, 16,000 रे, 16,000 रे, 16,000 त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे, आसत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे, भीमातिरी एक पहा, भीमातिरी विठ्ठल रूप. तुकोबाराय म्हणतात त्याला पहा. कुणाला? भीमातिरी एक वसविले नगर. भीमा नदीच्या तीरावर पंढरपूर नावाचं नगर वसवलंय, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी तिथला राजा आहे पंढरपूर पाटणी गा. महाराज सार्वभौम राजा आहे. चला म्हटले त्याच्याकडे जाऊया, त्याला पाहायचंय. पण जायचं कसं? नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया. त्याच्याकडे नाचत जावं लागतं. मग असा पांडुरंग परमात्मा पहा, ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. मी आपल्याला सांगत होतो, चर्म दृष्टीने पाहण्यापेक्षा त्याला कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे? ज्ञान दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि ही ज्ञानदृष्टी कशी असावी? ज्ञानदृष्टीने जर त्याला पाहिलं तर तो कसा दिसतो याचा विचार तुकोबारा सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद
निरामय जे का निज ध्येय योगियांचे. तुकोबारायांनी विठ्ठल रूप असणाऱ्या भीमातीरवासी पंढरीश परमात्म्याला पाहायला सांगितलंय. पहा भीमातिरी विठ्ठल रूप, पण त्याला केवळ चर्म दृष्टीने पाहण्यापेक्षा त्याला ज्ञान दृष्टीने पहा ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. महाराज ज्ञान दृष्टीने पाहिलं तर तो कसा दिसतो, काय त्याचं स्वरूप आहे, ज्ञान दृष्टीने त्याला कसं म्हणून पाहावं. तुकोबारा सांगतात त्याला आनंद म्हणून पहा, त्याला अद्वय म्हणून पहा, त्याला नित्य म्हणून पहा, त्याला निरामय म्हणून पहा. नव्हे त्याला योगियांचं निज ध्येय या स्वरूपाने पाहण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण देवाला आपल्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतो. बस आजपासून बदल करायचा आहे. काय करायचं आहे, आजपासून देवाला आपल्या नजरेने पाहायचंच नाही. मग आजपासून देवाला संतांच्या नजरेने पाहायचंय. संत देवाकडे जसं पाहतात, संत देवाकडे ज्या नजरेने पाहतात, संत देवाकडे ज्या भूमिकेतून पाहतात, तसं त्या नजरेतून त्या भूमिकेतून देवाकडे पाहता आलं तर कळेल देव आनंद आहे, तर आपल्याला अनुभव येईल देव अद्वय आहे, तर आपल्याला समजेल देव नित्य आहे, आणि मग आपल्याला खात्री पटेल देव निरामय आहे. विठाला विठाला देवाची आनंद रूपता काय, देवाच्या अद्वैतेचा विचार कसा आहे, देवाची नित्यता कशी तपासावी लागेल, आणि देवाच्या निरामयतेचा विचार कोणत्या परिमाणात घालून मोजावा लागेल हे आपल्याला कळलं पाहिजे. तो योग्यांचं निज ध्येय आहे एवढ्याने होणार नाही. योग्यांचं निज ध्येय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का. योगी त्याच्या ध्यानाचा प्रयत्न करतात, पण योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी, योग्यांच्या ध्यानाचा विषय तोच आहे. योगी रात्रंदिवस संसार सोडून जंगलामध्ये जाऊन रानावनात राहून कंदमुळं फळं खाऊन ज्याची उपासना करतात, ज्याला पाहण्याचा प्रयत्न करतात, ज्याच्यासाठी समाधी लावतात, ते योग्यांचं निज ध्येय पांडुरंग परमात्मा आम्हाला कळालं. योगिया मुनी जना ध्यानी बस. पण त्या योग्यांच्या ध्यानात योगियांच्या ध्याना नाही असं म्हटलंय. अशा योग्यांच्या ध्यानाला न आतोडणारा, ध्यानात न येणारा, त्यांच्या ध्यानाशीही ध्येय रूपाने असणारा असा जो परमात्मा आहे, तो परमात्मा खरोखर कसा आहे असं विचारा. तुकोबारा सांगतायत तो आनंद रूप आहे, तो अद्वय आहे, तो नित्य आहे, आणि तो निरामय आहे. वेळेची मर्यादा आहे, मला वाटते 8:30 वाजले असतील. हा 4च शब्द आहेत पहा पहिल्या चरणामध्ये. या 4 शब्दामध्ये देव नक्की काय, देव कसा आहे, आणि देवाचं यथार्थ रूप कसं आहे, देव ज्ञान दृष्टीला विषय कसा होतो याचा विचार तुकोबारांनी केला. बस कीर्तनाच्या वेळेच्या मर्यादेमध्ये एवढे 4 शब्द जरी आपल्याला कळाले ना तरी भरपूर झालं. विठाला विठाला 4 शब्द आहे. आनंद, अद्वय, नित्य, निरामय. आपण देवाबद्दल आतापर्यंत ऐकले, देव कसा आहे, सुंदर ते ध्यान. बस ते हे समचरण साजिरे, त्याला साजर म्हणावं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, ज्याच्या तेजा पुढं रवी शशिकळा लोपलिया. ज्ञानोबारांनी म्हणावं तुझी आणि ढळी कोटी चंद्रप्रकाश, त्याच्या निढळावर त्याच्या भाल प्रदेशावर कोट्यवधी चंद्रांचा प्रकाश आहे असा पांडुरंग परमात्मा आहे. असं विठ्ठल रूप विटेवर उभा आहे, भीमातीर निवासी आहे हे आपण ऐकलंय. पण त्याचा आध्यात्मिक परिचय काय हा त्याचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे, आणि हा कदाचित आपल्याला विषय होतोही थोड्याफार अंगाने. अर्थात त्याच्याही करता भावदृष्टीचा विकास असावा, स्वतंत्र विचार आहे. मला फक्त आज एवढंच सांगायचंय, तुकोबारायांनी या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये देवाचं जे स्वरूप सांगितलंय त्याला म्हणावं आनंद, त्याला म्हणावं अद्वय, त्याला म्हणावं नित्य, आणि त्याला म्हणावं निरामय. आनंद म्हणजे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. देवाला तुकोबाराय म्हणतात देव कोण आहे, तर देव आनंद आहे. आनंद म्हणजे काय हो? कीर्तन ऐकताय ना सगळे, जागे आहेत अजून कीर्तनात बसलेले, महिला पुरुष सगळे आहेत ना. हा मग माझा छोटासा प्रश्न आहे, आपण कीर्तनात आनंदासाठी येतो का दुःखासाठी येतो? आनंदासाठी येतो, बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे संसारामध्ये दुःख नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार, संसारामध्ये दुःखच आहे. अगदी संसारामध्ये सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ पाठ आहेत, गुळगुळीत झालेल्याप्रमाणे त्यांचा विस्तार करण्याची गरज नाही. मग संसार दुःख मूळ आहे हे माहिती आहे, म्हणूनच किमान 2 तास तरी आपण शोधायला येतोय. काय काय शोधायला येतोय?
आनंद शोधायला येतो. मग मला सांगा 19 वर्ष झाले आपण काय शोधतोय? 19वे वर्ष आहे ना सप्त्याचं. काय शोधतोय आपण? आनंद शोधतोय. सापडला का? सापडला? दाखवा मला थोडासा. हा, कीर्तनात बसलं की आनंद वाटतोय. हाच आनंद. अडचण आहे. गंमत गोड उत्तर दिलंय आजींनी. कीर्तनात बसलं काय वाटतंय? आनंद वाटतोय. पण आनंद म्हणजे काय वाजी? आनंद शब्दाचा अर्थ काय नाही सांगता येत. हा, आनंद म्हणजे काय सांगता येईल कोणाला? हा, स्वानंद. आनंदाचंच नाव स्वानंद केलं का? बरं चला अजून इकडं टाळकऱ्यांमध्ये कोणी आनंद म्हणजे काय? सुख, समाधान. बरं, काय आनंदाला बरेच पर्यायी शब्द भेटले. आनंद म्हणजे स्वानंद, आनंद म्हणजे सुख, आनंद म्हणजे समाधान. पण सांगू, हे समानार्थी शब्द आहेत. याच्यात आनंदाचा अर्थ कुठंच नाही आला. मला आनंद शब्दाचा अर्थ पाहिजे. जो आनंद शोधण्याकरता तुम्ही इथे येता आणि जो आनंद आपल्याला घरात सापडत नाही. हां, कदाचित आपण पोराचं नाव आनंद ठेवू पण तोय पण दुःखच देईल. मग आपण म्हणू आनंदाने मला काय दिलं? हां, आनंदाचं दुःख येते. चांगलं आहे, तुम्ही त्याच्या लाथा पण घेत राहा आणि म्हणायच्या परत तुका म्हणे लाथा घे ना अंगी. अडचण आहे महाराज. चला, हां, तर आनंद, सुख, समाधान, स्वानंद हे जे शब्द आलेत याचा अर्थ नक्की काय? आनंद हा शब्द कोणत्या हेतूने प्रसृत झालाय? त्या आनंद शब्दाचा किंवा सुख शब्दाचा नक्की अर्थ काय असं जर आपल्याला शोधायचं असेल तर थोडंसं संत वाङ्मय चाळायला लागेल. ज्ञानेश्वरीत चला, ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय प्रत्यक्ष सुखाची व्याख्याच करतात. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. ज्ञानोबारायांनी केलंय, जीवाने आपल्या जीवदशेला बाधित करून परमात्म्याच्या स्वरूपतेचा आस्वाद घेणं, परमात्म्याच्या स्वरूपतेशी एकरूप होऊन राहणं आणि या अवस्थेत राहिल्यानंतर जीवाला जी भूमिका किंवा जीवाला जी उर्मी निर्माण होते त्याला म्हणावं सुख. विठाला अगदी 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 याच्या जवळच सांगू. सुख ते गा किरीटी तुझं दाविजेल दिठी, जे आत्मयाचे भेटी जीवासी होय. आत्म्याच्या भेटीमध्ये जीवाला जे होतं त्याला म्हणावं सुख. मग आता कीर्तनात आल्यानंतर आपल्याला महाराज भेटतात का आत्मा भेटतो? वा, उत्तर दिलं का? कोणी उत्तर दिलं? हां, ते सांगतोय कीर्तनात आल्यानंतर महाराज भेटतात पण आत्मा भेटत नाही. आत्मा भेटत नाही महाराज कीर्तनात आल्यानंतर. हे खरं आहे. आत्मा भेटल्याशिवाय सुख होणार नाही. आपण कीर्तनात कोणाला काय मिळवण्यासाठी येतो? सुख मिळवण्यासाठी ना. आणि सुख कधी मिळणार आहे? आत्म्याच्या भेटीनंतर सुख मिळणार आहे. आत्म्याची भेट झाली तर काय मिळणार आहे? सुख मिळणार आहे. आणि कीर्तनात आल्यानंतर आत्मा भेटतच नाही. कोण भेटतंय? महाराज. बरं, जो भेटत असतो तोही नाही भेटत, नको तोच भेटतोय. ही अडचण आहे. बदली महाराज भेटतो, त्याला ते तर काय आपण करावं. मग अडचण इथं आहे, भेटायला पाहिजे आत्मा आणि आत्मा भेटल्यानंतर काय होणार आहे? सुख होणार आहे. पण आत्म्याची भेट आपल्याला होत नाही आणि म्हणून आपल्याला कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा सुख होत नाही. म्हणताय नाही होत महाराज. हे बरं वाट नाही थोडा वेळ आपलं 2 तास आपण कीर्तनात मनोरंजन म्हणून कीर्तन ऐकू आणि त्याने आपल्याला 2 तास बरं वाटेल. पण सुखाची अभिव्यक्ती कीर्तनात होणार असेल तर ती एकदा झाल्यानंतर पुन्हा दुःखात जीव पडणार नाही. विठाला विठाला सुखाचा विचार असा आहे, सुखाचा अनुभव एकदा का आला का माणूस परत दुःखात जात नाही. सुखाचा अनुभव एकदा का आला की माणूस परत दुःखात जात नाही. ज्ञानोबारायांची फार गोडवी आहे. 12व्या अध्यायातले मारते, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल. एकदा का सुखाची अभिव्यक्ती जीवनामध्ये झाली, सुखाचा अनुभव झाला का माणसाला परत संसारामध्ये जावं वाटणार नाही. ते तुले आरोचक विषय घेईल ज्ञानोबाराय म्हणतायत. आपल्याला कीर्तनात जर सुख भेटलंय असं आपलं म्हणणं आहे तर मग कीर्तन झाल्यावर आपण जातो कुठं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्याला कीर्तनात काय भेटलंय? म्हणून तर आपण कीर्तनात आलो ना. कशासाठी? सुखासाठी. मग सुख भेटलंय असं तुमचं म्हणणं आहे ना. मग कीर्तनात जर सुख भेटलं तर परत संसारात काय माती खायला जातो का आपण? अडचण आहे महाराज. परत संसारामध्ये जाणं
म्हणजे इथं आम्हाला सुख मिळत नाही हे कबूल करणं आहे. विठाला विठाला महाराज, मग आता उद्यापासून कीर्तनला येणं पण बंद का? आतापर्यंत संसारात दुःख नाही म्हणून इथपर्यंत येत होतो, आता कळालं इथं सुद्धा सुख नाही, मग आता इथे येऊन तर काय उपयोग आहे? इथं यायची पण गरज नाही म्हणताय. ठरवा अजून, कारण अजून कीर्तन अर्ध्यातच आहे, अजून अख्खा अर्ध बाकी आहे, कदाचित बदल होण्याची शक्यता आहे. काय कीर्तनामध्ये सुख आहे किंवा नाही हा जो आपल्या अंतःकरणात संदेह निर्माण होतोय ना, या संदेहाचं उत्तर शोधण्याकरता कीर्तनामध्ये असणारं सुख आपण कोणत्या रूपाने अपेक्षित करतो आणि त्याची अपेक्षा आपल्याला कशा रूपाने याच्यावर अवलंबून आहे. विठाला विठाला कीर्तनात आल्यानंतर कीर्तनकाराच्या स्वरूपाकडे पाहून, कीर्तनाच्या सरंजामाकडे पाहून, मंडपाच्या सौंदर्याकडे पाहून आपल्याला सुख होणार असेल तर ते सुख बाधित होणार आहे. कदाचित कीर्तनकाराच्या व्याख्यानाला पाहून, कीर्तनकाराच्या शब्दाच्या सौंदर्याला ऐकून, कीर्तनकाराच्या शब्द सौंदर्याला भुलून आपल्याला सुख होणार असेल तर तेही 2 तासापुरतच आहे. कदाचित कीर्तनकाराने केलेल्या मनोरंजनाला भुलून आपल्याला जर सुख होणार असेल तर तेही 2 तासाचं आहे. पण कीर्तनाचा परिणाम म्हणून कीर्तन ऐकल्यानंतर आपल्याला स्वतःचा नाम आत्म्याचा परिचय होणार असेल तर हे सुख मात्र कधीही न संपणार आहे. विठाला आपण कीर्तनाकडे येत असताना, कीर्तनामध्ये प्रवृत्त होत असताना नक्की कोणत्या हेतूने प्रवृत्त झालो हे ठरवा. सुख एवढंच आपल्याला कळतंय, पण सुख कीर्तनात कोणत्या रूपाने भेटणार आहे हे आपल्याला अजून कळत नाही. म्हणून एक थोडंसं गणित सांगतो तुम्हाला. पहा काय, आज आनंद किंवा सुख हे जे देवाच्या संबंधाने शब्दप्रयोग केलेला पाहायला मिळतो ना, आनंद, अद्वय, देवाला पहा म्हटले कसा दिसेल तर तो आनंद रूप मिळेल, म्हणजे सुखरूपता त्याच्या ठिकाणी आणू. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खेते, त्याला सुखरूपतेचा एक विचार त्याच्या संबंधाने केला जातो. परमात्मा सुखरूप आहे, तेने विनजीवा सुख नव्हे, अगदी सगळ्यांना पाठ आहे, विस्तार करत नाही. मग देवाजवळ गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? सुख मिळणार आहे ना. म्हणून आपण कीर्तनात येतो देवाजवळ सुख मिळण्यासाठी. देवाकडनं आपल्याला काय मिळावं ही अपेक्षा आहे? सुख मिळावं. देवाजवळ सुख आहे या अभिलाषेने इथं येतो आणि सांगू म्हणूनच आपल्याला सुख मिळत नाही. तुम्ही म्हणताल का मिळत नाही? कारण आपण देवाजवळ सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत आपण देवाजवळ सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत आपल्याला सुख मिळणार नाही. तुम्ही म्हणताल महाराज हे तर भलतंच बोलायला लागले काहीतरी. हो, मी विधान पुन्हा करतोय, देवाजवळ सुख मिळणार नाही. अजून थोडंसं पुढचं बोलू. देवाजवळ सुख नावाची गोष्टच नाही. लोक म्हणतील महाराज हे नक्की कीर्तनच आहे का? हा तमास कीर्तन नाही ना, उचलून आणला कुठून? आम्ही आतापर्यंत हेच ऐकलंय, देवाशिवाय सुख कुठं नाही, आणि तुम्ही सांगताय देवाजवळ सुख नाही. उत्तर व्यवस्थित ऐका आणि चांगलं लक्षात ठेवा. देवाजवळ सुख आहे या अपेक्षेने आपण सगळेच देवाजवळ येतो, परमार्थाला प्रवृत्त होतो, कीर्तनात येतो, भजन कीर्तन प्रवचन हे सतत ऐकतोय. कशासाठी? देवाजवळ सुख असेल या अपेक्षेने. पण लक्षात ठेवा देवाजवळ सुख नाही, मग देवाजवळ सुख नाही, देव म्हणजेच सुख आहे. सुख रूप तुझा कोणी सांगा, सुख रूप कोणी सांगा, तुझे कोणी सांगा, सुख रूप ऐसे तुझे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी केते, माझ्या पांडुरंगा सारी केते,
मुंडने ते काहे लगे हिंडाने मुंडने ते काहे